मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल 13 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या कृष्णकांत उपाध्याय यांची परिमंडळ 3 पदी नियुक्ती तर दत्ता किसन नलावडे यांची परिमंडळ 10 पदी नियुक्ती। मुंबईला तब्बल 481 धनाढ्य करदात्यांनी तब्बल 14,000 कोटींचा कर थकवला। मुंबई भाजप उपाध्यक्ष रवी राजांनी सादर केली कर बुडव्यांची यादी। मोठे बिल्डर्स, कंत्राटदार, मोठी रुग्णालय, 5 स्टार हॉटेल्स यादीमध्ये। सर्वसामान्यांकडून मालमत्ता कर वसुली धनाढ्यांना मोकळीक का? रवी राजा यांचा मुंबई महापालिका आयुक्तांना सवाल। 14,000 कोटींच्या कर वसुलीसाठी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र। भिवंडीत रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर पालिकेचा हातोडा। शहरात रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे दाखल। छत्रपती संभाजीनगरमधील नाईक नगर परिसरात मनपाकडून अतिक्रमणाची कारवाई। बौद्ध विहार पाडण्यासाठी पथक, पोलीस अधिकारी दाखल। अतिक्रमण करून हा पुतळा बांधत असल्याचं पोलिसांचं म्हणणं। परिसरात तणावाची परिस्थिती। मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न। सर्व कार्यान्वय यंत्रणांनी 100% निधी खर्च करण्यासाठी काम करावं। मंत्री आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील खासगी वने म्हणून संरक्षित केलेल्या जमिनी संरक्षित जंगल क्षेत्रात वगळण्याचा दरेकरांचा ठराव। मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीमध्ये ठराव एकमताने मंजूर। वनजमिनींवरील 80,000 लोकवस्त्यांना मिळणार कायमचा दिलासा। मुंबईच्या राणीच्या बागेतील पेंग्विनच्या इंग्रजी नावावरून नवा वादंग। नव्याने जन्मलेल्या पिलांना मराठी नावं देण्याची भाजपची मागणी। भाजपचे भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर यांनी दिला आंदोलनाचा इशारा। म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे 53 अनिवासी भूखंडांचा ई लिलाव। नोंदणी अर्ज प्रक्रिया 2 जूनपासून सुरू। 8 जुलैला एकत्रित निकाल। इलेक्ट्रिक बसेस खरेदी प्रकरणी चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात। बसेस खरेदी प्रकरणी आर्थिक समीकरणाचा अभाव। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बैठक घेऊन विषय मार्गी लावावा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी। मुंबईतील 1385 रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण। वाहतूक कोंडी होत असल्यानं रस्ते कामासाठीचं बॅरिकेड 5 जूनपर्यंत हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले करा। आयुक्तांचे कंत्राटदारांना निर्देश। प्रवाशांच्या मागणीनुसार बेस्टने 30 मार्ग बदलले। 1 जूनपासून होणार अंमलबजावणी। प्रतीक्षानगर ते प्रबोधनकार ठाकरे उद्यान आणि मंत्रालय ते बाळकुंभ या दोन्ही सेवाही सुरू। वसई विरार महापालिकेत ईडीच्या कारवाईनंतर मोठे फेरबदल। 36 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रभागनिहाय बदल्या। यामध्ये 16 जण नगररचना विभागातले असल्याची माहिती। पालिकेच्या कारभारात पारदर्शकता येण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न। पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या रवींद्र वर्माचं लग्न मोडलं। एटीएसच्या कारवाईनंतर लग्न मोडल्याची माहिती। पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणारा रवींद्र वर्मा हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं उघड। नोव्हेंबर 2024 मध्ये फेसबुक अकाउंटवर झाली होती अनोळखी मुलीची रिक्वेस्ट। उच्च शिक्षित असूनही हनी ट्रॅपला बळी पडल्याची माहिती समोर। ठाण्यातील हेरगिरी प्रकरणातला आरोपी रवींद्र हनी ट्रॅपचा बळी। सोशल मीडियावर तरुणीशी ओळख। अनेक वेळा युद्धनौकांचे संवेदनशील फोटो तरुणीला पाठवले तर दोघांमध्ये पैशांची देवाणघेवाण झाल्याची ही माहिती समोर। आपला मुलगा निर्दोष, पंतप्रधान मोदींनी त्याला वाचवावं। पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या रवींद्र वर्माच्या आईची रवींद्रच्या अटकेनंतर प्रतिक्रिया। पाकिस्तानातनं भारतात परतलेल्या सुनीता जामगडेला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी। काल रात्रीच न्यायालयाने सुनावणी घेत तिला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरच्या दरोड्याचं प्रकरण। आरोपी अमोल खोतकरचा पोलिसांकडून एन्काउंटर वेळी खोतकर सोबत असलेल्या मुलीला सीआयडीने घेतलं ताब्यात। लड्डांचं 5.5 किलो नव्हे तर 10.5 किलो सोनं चोरीला गेलं। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया। त्यामुळे नेमकं किती तोळे सोनं चोरीला गेलं असाही सवाल उपस्थित। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली रविवारी नाशिकमध्ये कुंभमेळा आढावा बैठक। 13 आखाड्याचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी नाशिक त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाच्या अध्यक्षांसह 32 साधू महंत बैठकीला उपस्थित राहणार। सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाच्या प्रत्येक बैठकीत आम्हालाही सहभागी करून घ्या। कुंभसाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांची मागणी। शेतकऱ्यांना विश्वासात न घेता नियोजन केल्यास समस्या निर्माण होऊ शकते। शेतकरी प्रतिनिधींचा इशारा। नाशिकच्या भरोसा सेलला रुपाली चाकणकरांची भेट। रुपाली चाकणकरांसमोर महिलांनी मांडल्या तक्रारी। नाशिकमध्ये राज्य महिला आयोग आपल्या दारी उपक्रम। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात चाकणकरांच्या उपस्थितीत जनसुनावणी। बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरण। भाजप नेते किरीट सोमय्यांचा अमरावती दौरा। पालिका अधिकाऱ्यांची 1654 बांगलादेशी जन्म दाखले रद्द केल्यानं सोमय्यांकडून अधिकाऱ्यांचं कौतुक। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या उपस्थितीत आयोजन। मंत्री पंकजा मुंडेंनी घेतलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं दर्शन। लाडकी बहीण योजनेत सरकार काटकसर करत नाही, पंकजा यांची प्रतिक्रिया।
एनडीएचा ऐतिहासिक दीक्षांत सोहळा संपन्न. एनडीएतनं 339 कॅडेट्स होणार लष्करात रुजू. भारतीय सशस्त्र दलामधील महिलांसाठी ऐतिहासिक क्षण. प्रथमच एनडीएतनं 17 मुलींची पहिली तुकडी पास आउट होणार. पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत श्रीती दक्ष ही कला शाखेतली 59 विद्यार्थ्यांमध्ये अव्वल. श्रीती दक्षला 10वीत 95%, 12वीला 98% गुण, तर आता एनडीएच्या पदवी अभ्यासक्रमातही ठरली अव्वल. सांताक्रूजमध्ये इंदिरानगर परिसरातील शौचालयाच्या उद्घाटनावरून शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने. उद्घाटन सोहळ्याला शिंदेंच्या शिवसेनेकडनं विरोध. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. अमरावतीमध्ये आमदार रवी राणांच्या घरासमोर विविध मागण्यांसाठी फासेपारधी समाजाचा ठिय्या. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं करून देणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्यावर आंदोलक ठाम. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टमच्या अधिकाऱ्यांकडून घानाच्या एका तस्कराला अटक. पोटात 50 ड्रग्जचे कॅप्सूल आढळले. 6.74 कोटी रुपयांचं कोकेन पोलिसांकडून जप्त. मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात 500च्या बनावट नोटा बनवणारी टोळी गजाआड. 500 रुपयांच्या 1740 नोटा जप्त. नागपूर भोपाळ राष्ट्रीय महामार्गावर एका कारमधून 60 लाखांची रोकड जप्त. कारमधील 4 प्रवासी मद्यधुंद अवस्थेत रायपूरला जात असल्याची माहिती. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. मुंबईच्या अंधेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बंद घरांमध्ये रात्रीच्या वेळी घरफोडी. सराईत आरोपींच्या टोळीला विरारमधून अटक. पालघरच्या केळवेमध्ये अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडनं गोळीबार. दुर्घटनेत अल्पवयीन मुलगी जखमी. तरुणीला प्रियकराने गोळी मारली नसून तिच्या हातून गोळी लागली याची पोलिसांची माहिती, तर प्रियकर पोलिसांच्या ताब्यात. तरुणीला तरुणाकडनं बेदम मारहाण. व्हिडिओ तुफान व्हायरल. व्हिडिओ नागपुरातला असल्याची माहिती. दुचाकी क्रमांकावरून तरुणाचा शोध सुरू. पनवेलमध्ये 5 गाड्या एकमेकांवर आदळल्या. सुदैवाने जीवितहानी नाही. प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची ही माहिती. नागपुरातील वसतिगृहातल्या तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणी विजय घायवटची पत्नी पायल घायवटला अटक. अनेक तरुणींना जाळ्यात फसवत विजय घायवटला मदत केल्याचा पत्नी पायलवर आरोप. नाशिकमध्ये सासूच्या छळाला कंटाळून 21 वर्षीय सुनेची आत्महत्या. विवाहितेची सतत मोबाईल बघते म्हणून सासूकडून छळ होत असल्याची माहिती. पोलिसांकडून पती आणि सासूला अटक. मुंबईतही हुंड्यासाठी 5 महिलांनी जीव गमावला. सासरच्या छळाला कंटाळून 4 महिन्यात 5 महिलांनी केली आत्महत्या, तर महिला अत्याचाराच्या 163 गुन्ह्यांची नोंद. 130 गुन्ह्यांची उकल. मुंबई पोलिसांची माहिती. कल्याणच्या बल्याणी परिसरात केबीके इंटरनॅशनल स्कूलची संरक्षण भिंत कोसळली. शाळेजवळ राहणाऱ्या चाळीतली 3 मुलं जखमी, एकाचा मृत्यू. पावसामुळे एपीएमसीमध्ये येणारा भाजीपाला महागला. आवक कमी. भाज्यांच्या भावात 30 ते 35% वाढ. पावसामुळे बाजार समितीत येण्यास उशीर झाल्यानं घाऊक बाजारात भाज्यांचे भाव चढले. ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्ती दरम्यान अचानक वीज प्रवाह सुरू. विरारमध्ये महावितरणच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू. 3 जखमी. लाईन बंद न करता काम केल्याचा आरोप. नुकसान भरपाईची मागणी.